कि पिछले 5 दिन से यहाँ पर क्रिकेट का महासंग्राम चल रहा है। राघोजी जिन्होंने आंखों के सामने क्रिकेट खेलते हुए नजर आ रहे हैं, बहुत बड़ी बात है। इसलिए उसके बाद उनकी फिल्में जो बहुत सारी हमने देखी है, वहां पर उनका सूर्यवंशी की बात करते हैं, सिम्बा की बात करते हैं, तो इनका एवढा चपळ खेळाडू आहे। अपील केलाय, काय वाटते ऑडियन्सला, काय वाटतंय कोण जिंकणार, टीम संजय जाधव की टीम सौरभ गोखले? कौन कौन चाहता है कि टीम संजय जाधव जीतने आए हैं। फील्डर तो चेंडूची का नाही दिला होता, मला हरकत नाही, जीतने दे या ना दे ये भी सूरत हाल और दोस्तों मंगेश देसाईंची विनंती करता आपण मंचावरती विनंती जोरदार मंगेशजींसाठी अगदी टाळ्या जरा जोरदार करा। मॅच दिशेने जातोय, पण कमबॅक करणं ही टीम संजय जाधवला नक्कीच येतं, पण तेजस नेतृत्व अभिनंदन। अभिलाष चौधरी, देवेंद्र शेलार, अभिनंदन। देवेंद्र चीअर कसं करायचं ते मात्र या कलाकारांकडून शिकणं हे आपल्यासाठी नक्कीच मोठी गोष्ट। मंगेश बोरगावकर सक्षम नाना दे सकते हैं। इंपॉर्टेंट बॉल कमिंग योर वे, बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया गया है। देखिए हमारे प्रेसिडेंट साहब सिंधे सर का इतना अच्छा विजन है इस चीज को लेके, उन्होंने हर किसी को प्लेटफॉर्म दिया है और इतना अच्छा दिया है। आगे फ्यूचर में भी ऐसा होता रहे, यही उम्मीद करूँ और अच्छा चलता रहे। अब आप लोग बताइए, हम लोग तो ऑर्गेनाइजर हैं और सिंधे साहब की शरण में देखिए उन्होंने हमारे को इतना अच्छा प्लेटफॉर्म दिया है करने के लिए, और अभिजीत सर ने इतनी मेहनत करी है, पूरी टीम ने इतनी मेहनत करी है इसको टूर्नामेंट को सक्सेस करने के लिए, तो हमने पूरी जी जान लगाई है और आगे फ्यूचर के लिए भी यही सोचा कि इसको और अच्छा बढ़िया और अच्छे विजन के साथ किया जाए, ताकि नए नए क्रिकेटर निकल के आए और उनको नया प्लेटफॉर्म दिया जाए। ज्या दिवशी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची नियुक्ती झाली प्रेसिडेंट टेनिस क्रिकेटच्या, त्या दिवशी खासदार साहेबांनी ठरवलं होतं की पूर्णपणे नवीन खेळाडूंना इथे संधी द्यायची आणि त्यांना जास्तीत जास्त मोठा प्लॅटफॉर्म द्यायचा, जेणेकरून सर्व टॅलेंटला इथे न्याय मिळेल, व्यासपीठ मिळेल आणि संधी मिळेल। आणि त्याच प्रकारे आपण हे आता तुम्ही बघितलं हे आयोजन, आता हे आयोजन वर्षातून 3 वेळा करायचं पूर्ण प्रयत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा आहे। कुठे कुठे आयोजन पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण प्लॅनिंग चालू आहे। भारतभर हा प्रेसिडेंट कप फिरणार आहे। मी तर सर्वांना सांगेन, शिवमणी एक मोठे बँड आर्टिस्ट आहेत, ते स्वतः पण येणार आहेत परफॉर्मन्ससाठी, आणि त्याच्यानंतर सुनील शेट्टी सर आणि संजय दत्त सर येणार आहेत। त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण उपस्थित राहणार आहेत। सर्वांनी या परफॉर्मन्स असेल, ॲक्ट असेल, लेझर शो आहे, फटाक्यांचे आतषबाजी याच्या पाहण्यासाठी आवर्जून सर्व ठाणेकरांनी यावे। सर्वांसाठी प्रवेश खुला आहे। परत 6 आज हा खेळाचा माहोल आहे, म्हणून राजकारण दूर ठेवून आम्ही सर्व, म्हणजे तुम्ही बघितलं असं MIM असेल, तुमचं राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार, दोन्ही शिवसेना, BJP सर्व नगरसेवक एकत्र येऊन आम्ही आमचा खेळ खेळणार आहे।
तर ह्याच्यात राजकारण नाही. आणि मी श्रीकांत शिंदे साहेबांना खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांनी एवढं मोठं ऑर्गनायझेशन केलंय आणि आम्हाला नगरसेवकांना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खेळायचा हा आम्हाला सन्मान दिला, त्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभारी आहे. मीच महासभेमध्ये असेल किंवा ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम करताना सगळ्याच नगरसेवकांबरोबर काम करतो. ते विरुद्ध आम्ही असं कधीच नसतं, प्रशासन विरुद्ध राजकारण असं कधी नसतंच. सगळे एकत्रच प्रशासनाबरोबरच काम करतात. फक्त पहिल्यांदा असं होतं की आज आम्ही विरुद्ध खेळणार आहोत, स्पोर्टिंगली खेळू पण जिंकू आम्हीच. मात करणार का? आज कोणी काही झालं तरी TMC ची ऑफिसरची टीमच जिंकेल आहे. एका खेळाच्या वातावरणामध्ये नगरसेवक आणि अधिकारी एकत्र एक सामंजस्यानं क्रिकेट खेळतील आणि एक असंच खेळीचं वातावरण प्रशासनामध्ये सुद्धा नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचं राहील अशी मी अपेक्षा करतो भविष्यात. आनंदाचा क्षण आहे. काही महिन्यापूर्वी निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलो, सभागृहात लढत आलोय, पण आज मैदानात एकत्र खेळायची संधी भेटलेली आहे सर्वांना. आणि सर्वजण स्पोर्ट्स प्रेमी आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, फिट आहे. तर चांगली मॅच होणार आहे, आम्हाला नक्की विश्वास आहे. पण अधिकारी लोक चिटिंग करतात वाटतं मला थोडासा. चांगले प्लेयर आणले त्यांनी, पण नक्कीच मजा येईल मॅच. आणि आज शानू पठाण, विकास रेपाळे, सुधीर भगत, सुहास देसाई, आमचा मंदार केनी, प्रत्येक म्हणजे MIMचे आमच्या डोंगरे सर्व एकत्र मॅच खेळणार आहे. अरे आम्हाला विजय पाहिजेच, त्या अधिकाऱ्यांनी ठरवायचं विजय कसा आम्हाला द्यायचं. नाहीतर त्या अडचणीचं काय, आम्ही प्रश्न उत्तर त्यांच्या बाबतीत तयार केलेली आहे. नाही, मॅच आम्ही जिंकणार आणि आम्ही कसं जिंकायचं त्या अधिकाऱ्यांनी ठरवावं. मॅच आम्ही जिंकणार. चांगला है, एक राजनीतिक प्रशासन को छोड़ के एक अलग माहौल करने की डॉक्टर श्रीकांत शिंदे जी ने प्रयत्न किया है और मुझे ऐसा लगता है कि काफ़ी अच्छा माहौल है. और जैसे खिलाड़ियों को इस फील्ड में अच्छा लगता है वैसे ही पॉलिटिकल और प्रशासन को भी खेलना अच्छा लगेगा, मुझे ऐसा विश्वास है. बघा आता आम्हाला आम्ही जितने आणि हारण्यापेक्षा अच्छा परफॉर्मन्स आणि अच्छा खेळण्यावर विश्वास ठेवतो. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष झाल्यामुळे खऱ्या अर्थाने टेनिसला चांगले दिवस आलेत. आणि आपण बघू शकता एक भव्य आयोजन या ठिकाणी दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी होत आहे. आम्ही नगरसेवक विरुद्ध महापालिकेचे अधिकारी असा एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी होत आहे. सभागृहात जरी विचारधारा वेगळी असेल तरी या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येऊन एक टीम म्हणून खेळतोय. आणि अधिकारी काय हे आमच्या शेवटी एक प्रशासनाचा भाग असतो. सभागृहात प्रश्न उत्तर होतात, पण या ठिकाणी खेळीमेळीचं वातावरण आहे. त्यांना आता जास्त जोरात खेळ तर आयुक्तांच्याकडे मिटिंगला पाठवावं लागणार आहे आम्हाला. त्यामुळे जिंकणार आम्हीच आहे. आधी आम्ही त्यांना ठासून सांगितलंय की तुम्ही किती काही खेळा, शेवटी निकाल हा आमच्याच बाजूने असणार आणि जिंकणार मात्र आम्ही. सर्वप्रथम मी डॉक्टर श्रीकांत शिंदेचे आभार मानतो. त्यांनी एवढं भव्य दिवस हे आयोजन केले आहे आणि सर्वांना जो खेळायची त्यांनी संधी दिली आहे, त्याचबरोबर आम्हाला सर्व नगरसेवकांना व अधिकाऱ्यांची संधी दिली आहे, त्यांचे आभार मानतो. त्यांची टीम मजबूत आहे, आमची पण टीम मजबूत आहे. आता माझ्यासारखे मजबूत माणसं या टीममध्ये असताना आणखी दुसरी कुठली टीम असू शकते. रेकॉर्ड आहे माझं पण 99. आता एक संधी मिळाली 100 बनवायची. 100% जिंकणार. सगळ्यात पहिलं आयोजक डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांचं अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेसिडेंट कप आहे जो पूर्ण राष्ट्रीय आहे तो ठाण्यामध्ये पहिला मान भेटला नेहमीप्रमाणे. आणि आज जी आजची मॅच आहे एक फ्रेंडली मॅच आहे, एक अधिकाऱ्याविरुद्ध नगरसेवक, आणि नक्कीच नगरसेवक नेहमीप्रमाणे ही मॅच आम्हीच जिंकू एवढं विश्वास. 5 ओवर के बाद 50 यानी कि लास्ट 6 बॉल्स में चाहिए 8 रन टीम सौरभ गोखले को जीतने के लिए. क्या टीम संजय जाधव या फिर टीम सौरभ गोखले? काय वाटते ऑडियन्सला, काय वाटतंय कोण जिंकणार, टीम संजय जाधव की टीम सौरभ गोखले? कौन कौन चाहता है टीम संजय? मला आभार मानायचे डॉक्टर श्रीकांत शिंदेनी, डेप्युटी CM एकनाथ शिंदे सरांनी एवढं चांगलं वातावरण तयार केलेलं आहे ठाणे शहरातील. खूप आय एम व्हेरी प्राऊड. आणि मला असं वाटतंय की एक स्टेटमध्ये पहिल्यांदा एवढा मोठी प्राईज पण दिलेली आहे. आय डोंट नो, आय माइट बी राईट ऑर रॉंग, पण मला असं वाटतं एवढा मोठा प्राईज पहिल्यांदाच कुठल्या स्टेटमध्ये दिले जात आहे.
आणि सर्व पक्षांचे लोक सोबतच क्रिकेट खेळत आहे, म्हणजे नगरसेवक कुठल्या एक पक्षांचे लोक नाहीये, एक पक्षाची टीम नाहीये, म्हणजे पूर्ण TMC चे नगरसेवक वर्सेस अधिकारी आहे. तर खूप चांगलं वातावरण आपल्याला ठाणे शहरात बघायला भेटते. पण मला फक्त एक सूचना, माझा हरकतीचा मुद्दा आहे की महिलांचं काय नाही ठेवलं आणि महिलांचं पण काहीतरी ठेवायचं होतं. तर मीडियाच्या माध्यमातून माझा हरकतीचा मुद्दा आहे, साहेब नेक्स्ट पुढच्या वर्षी तुम्ही महिलांचं पण काहीतरी ठेवा. कबड्डी, क्रिकेट नाही तरी कबड्डी, खो खो काहीतरी महिलांसाठी पण ठेवा. दिस इज अनफेअर.